एखाद्या आत्मा किंवा भूताशी सामना झालेल्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण भूताच्या पूर्ण कुटुंबाशी भेट पडली तर काय होईल? आज अशाच 3 मित्रांसोबत घडलेली एक घटना मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पण त्याआधी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच मिस्टिरियस व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. आणि चला वेळ न घालवता बघू काय होती ती घटना. सौरभ, आकाश आणि मनोज तिघ मित्र कोकणात आकाशच्या लहान भावाच्या लग्नात गावी जायला गाडी घेऊन मुंबईवरून निघाले. सकाळच्या आधी पोहोचायचं म्हणून कामावरून डायरेक्ट गावी जायला ते निघाले. पण काही वेळ प्रवास करून त्यांना भूक लागली. त्यामुळे त्यांनी एखाद्या हॉटेल किंवा ढाबा बघून थांबू आणि जेवून पुढे निघू असं ठरवलं. रात्रीचे 12-12:30 वाजत आलेले, पण कोणतंही जवळपास हॉटेल त्यांना दिसत नव्हतं आणि हायवेपासूनही ते लांब निघून आलेले. थोड्या वेळाने पुढे जात असताना त्यांना 50च्या दरम्यानची एक बाई रस्त्यावर चालताना दिसली. म्हणून सौरभने आकाशला गाडी थांबवायला सांगितली की ती बाई जवळपासच्या गावाची वाटते. तिला जवळ कुठे ढाबा वगैरे असेल तर विचारू. मनोजने गाडी थांबवण्यास मनाई केली, कारण एवढ्या रात्री ही बाई का फिरते, कारण जवळपास कोणतंही गाव दिसत नाहीये. पण सौरभने एवढा विचार नको करूस असं बोलून गाडी थांबवण्यावर जोर दिला आणि त्यांनी त्या बाईजवळ नेऊन गाडी थांबवली. सौरभने त्या बाईला विचारले, मावशी, इकडे जवळ कुठे जेवणासाठी हॉटेल आहे का? त्यावर ती म्हणाली, इकडे जवळ कोणतेही हॉटेल किंवा खानावळ नाहीये, पण पुढच्या वळणावरच माझं घर आहे, तुम्ही तिथे जेवा. आधी तर तिघांनी नाही सांगितले, पण त्या बाईने आग्रह केल्यानंतर ते तयार झाले. नंतर ती बाई बोलली, तुम्ही गाडीने या, त्या वळणावर मी पण येते. यांनी हो बोलून गाडी सुरू केली आणि वळणावर नेऊन थांबवली. त्या बाईला चालत यायला वेळ लागेल असं बोलत असतानाच अचानक ती समोर आली. तेवढ्यात मनोज हौस बोलला, अरे ही एवढ्या लवकर कशी आली? त्यावर आकाश म्हणाला, शॉर्टकट वगैरे आली असेल रे. नंतर समोरच त्या बाईचं घर होतं आणि मग सर्व तिच्या मागे त्या घरात गेले. घर खूप जुनं वाटत होतं. सर्व वस्तूंवर धूळ जमा झालेली होती. मनोजला फोटोजची खूप आवड होती. त्याने त्या जुन्या घराची फोटो काढण्याची इच्छा दाखवली आणि त्यावर ती बाई हो म्हणाली. तिकडे भिंतीवर एक फोटो होता. हा माझ्या नवऱ्याचा फोटो आहे, तुम्ही बसा, मी चहा आणते. असं बोलत ती आतमध्ये किचनमध्ये गेली. फोटो खेचत असताना मनोजला एका रूममध्ये 22 ते 23 वर्षांच्या दरम्यान असलेली एक मुलगी हलक्या आवाजात गाताना दिसली. ती साधारण पण सुंदर दिसत होती. म्हणून मनोज तिला बघत तिकडेच उभा राहिला. तर दुसरीकडे कर्कश ओरडण्याचा आवाज येत होता. सौरभ आणि आकाश त्या दिशेकडे गेले तर एक म्हातारी जमिनीवर झोपलेली आणि ओरडत होती. तिला बघून असं वाटत होतं की काही दिवसांपासून नाही तर शेकडो वर्षांपासून ती म्हातारी तिथे पडून आहे. आणि अचानक तिने या दोघांकडे बघितले तेव्हा तिचा भयानक चेहरा बघून हे घाबरले आणि काहीतरी गडबड आहे हे समजल्यावर मनोजला आवाज देत पळू लागले. तितक्यात ती आधीची बाई अचानक आली आणि त्या तिघांच्या सोबतच झाडांमधून किंचाळत पळू लागली. तिघही गाडीत बसले आणि काही न बघता गाडी पळवत सरळ एका गावाजवळ जाऊन थांबले. तोपर्यंत सकाळ होत आलेली. नंतर रात्रीची भीती ही क्युरिओसिटीमध्ये बदलत आलेली. म्हणून तिघांनी पुन्हा तिकडे जाऊन बघायचं ठरवलं आणि ते परत त्या घराजवळ आले. ते घर एकदम खंडर झालेलं दिसत होतं. तितक्यात सायकलवरून येताना एक माणूस त्यांना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने सांगितले, हे घर गेल्या 20 वर्षांपासून असंच पडलंय.
या घरात एक कुटुंब राहायचं, ज्यामध्ये पती, पत्नी, त्यांची मुलगी आणि म्हातारी आई राहायची. पण एका दुर्घटनेत पती आणि मुलीचा मृत्यू झाला. ही खबर ऐकून पत्नीही मरण पावली आणि म्हाताऱ्या आईला चालता येत नसल्याने जागेवर पडून पडून भुकेने तीही मेली. तेवढ्यात मनोजला काही आठवलं आणि तो बॅगेतला कॅमेरा काढून फोटो बघायला लागला. आकाश आणि सौरभला चला लवकर गाडीत बसा असं बोलून पळायला लागला. त्याच्या मागे हे दोघेही पळाले आणि गाडीत बसले. त्यांनी मनोजला विचारले, काय झालं? तेव्हा त्याने रात्री काढलेला फोटो दाखवला, ज्यामध्ये तो भिंतीवर लावलेला मेलेल्या माणसाचा फोटो आणि जो माणूस त्यांना आता भेटलेला तोच होता. हे बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि वेगाने ते गाडी पळवू लागले. त्यामुळे पुढे जाऊन ते एका ट्रकला धडकले, ज्यामध्ये सौरभ आणि आकाशचा मृत्यू झाला. मित्रांनो, सौरभ, आकाश आणि मनोज ही नावं काल्पनिक असली तरी ही घटना खरी असल्याचा दावा आहे. कारण जो तिसरा मित्र वाचलेला त्याने ही घटना 2 वर्षानंतर रेडिट आणि एका ब्लॉगवर पोस्ट केली आणि त्यावेळेस काढलेले फोटोज कितीही प्रयत्न केले तरी आजपर्यंत डिलीट करता आले नाहीये असेही सांगितले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आम्हाला या व्हिडिओवर कमेंट करून आणि व्हिडिओजला लाईक करून जरूर कळवा. मी शैलेश, भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.